नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य मधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावयाचे आहे. तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे आणि या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 6व्या स्तरामध्ये विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचत आहे. आता या 7व्या स्तरांमध्ये विद्यार्थ्याला त्यांच्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच या लहान वाक्यांमध्ये 2 ते 3 सोपे शब्द असतील, मात्र त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असेल. जसे की सीमा पुस्तक वाच, त्यातील चित्र बघ. अशा वाक्यांचे वाचन येणे अपेक्षित आहे. आता या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात आपण आणखी एक कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचं नाव आहे शब्द शोधू, वाक्य वाचू, वाक्य बनवू. या कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर टोपली ठेवतील. या टोपलीत जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड व वाक्य कार्ड ठेवतील. शिक्षक प्रथम एक शब्द कार्ड काढून विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील. विद्यार्थ्यांकडून तो शब्द वाचन करून घेतील. त्या शब्दाच्या संबंधित वाक्य कार्ड शब्द टोपलीतून शोधून काढतील व वाक्याचे प्रगट वाचन करतील. विद्यार्थी कृती समजून घेतील. नंतर ती टोपली एका विद्यार्थ्याकडे देतील. विद्यार्थी त्यातील कोणतेही एक जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड काढेल व मोठ्याने प्रगट वाचन करेल. त्या शब्दांशी संबंधित वाक्यपट्टी शोधेल व त्या वाक्याचे वाचन करेल. यावेळी बाकीची मुले लक्ष देतील. अशा प्रकारे शब्द व वाक्य टोपली प्रत्येक विद्यार्थ्यांकडे देऊन वाचन कृती करून घेतली जाईल. नंतर विद्यार्थ्यांनी दिलेली सर्व शब्द कार्ड व वाक्य कार्डाचे एक विद्यार्थी वाचन करेल. अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली तर मुलांचे वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल. आता ही कृती कशी घ्यायची ते प्रत्यक्षातच बघूया. चला तर मग विद्यार्थ्यांसोबत आपण ही कृती करूया. मुलांनो, आज आपण एक छान कृती घेणार आहोत. आपल्या कृतीचं नाव काय आहे माहिती का? शब्द शोधू, वाक्य वाचू आणि वाक्य बनवू. तर आता इथे एक शब्द आणि वाक्य टोपली ठेवलेली. याच्यामध्ये काही वाक्यपट्ट्या पण दिलेल्या आहेत आणि काही शब्द कार्ड दिलेले आहेत. पण हे शब्द कार्ड घेताना आपण जोडाक्षरयुक्त शब्द जे आहेत त्यांचेच कार्ड घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. एक कार्ड आपण प्रथम काय घेणार आहे, हातामध्ये घेऊन ते वाचणार आहोत. वाचल्यानंतर त्या कार्डवर जो शब्द आहे की नाही तोच तुम्हाला या शब्दपट्ट्यांमध्ये शोधायचा आहे. आले लक्षात? आता सुरू करू आपण. बघा, मी आधी करून दाखवते तुम्हाला काय आहे. बघा, एक कार्ड घेतलं मी, स्वरा. काय कार्ड घेतलं मी? स्वरा. आलं लक्षात? हां, मग याची वाक्यपट्टी आता आपण या टोपलीमधून शोधूया. बघा, स्वरा शेतात गेली. हां, चला वाचूया बरं. वाच बरं आयशा. स्वरा शेतात गेली. खूप छान. आता ही टोपली आपल्या प्रत्येकाकडे येणार आहे. प्रत्येकाने एक कार्ड उचलायचं आणि ते कार्डवरचा शब्द आधी वाचायचा आहे बरं का. आणि वाचून झाला का त्याचं वाक्य याच्यामधून शोधून पुन्हा एकदा वाचायचं आहे. छान. हां, कोल्हा. हां, कोणता शब्द घेतला बरं तू? कोल्हा. कोल्हा. हां, आता बघ बरं याच्यामध्ये वाक्यपट्टी आहे का? आहे? मला बघू बरं. छान. आता वाच बरं. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा. आता कोण वाचतंय? प्रेम वाचतो. वाच बरं. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. रुद्र, बघ बरं याच्यातून एक कार्ड घे. दाखव मला काय कार्ड घेतलं. हा, मोठ्याने वाच बरं. उड्या. रुद्राने कार्ड घेतला आहे उड्या. वाक्यपट्टी काढ बरं. उड्या या शब्दावर आधारित. बघू मला. अरे वा, छान. वाच बरं आता हे वाक्य. माकड उड्या मारते. आता बघा, तुम्ही ही सगळी वाक्य छानपैकी शोधली आणि इथे ठेवलीत पण ना. आता आपण या वाक्यांचं वाचन करणार आहोत बरं का. मारिया, वाच बरं पहिलं वाक्य काय आहे? स्वरा. हा.
स्वरा शेतात गेली. अरे वा, खूप छान. रुद्रवाच. कोल्हा हा, कोल्हा जंगलात राहतो. खूप छान. उड्या उड्या. हा, माकड उड्या मारतो. अरे वा, छान. आयशा वाच. आत्या हा, माझी आत्या आली. खूप छान. प्रेम वाच रे. मी पुस्तक वाचले. खूप छान. बघा, तुम्ही छानपैकी शब्द शोधले, त्याच्यापासून असणारे वाक्य पण शोधलेत, बरोबर आहे. आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. अशा कृतीचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 7व्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरांमध्ये निपुण होतील. अशा विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंदायी पद्धतीने घेऊ शकतो. सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.